मनापासून स्वागत आहे सर्वांना। श्री स्वामी समर्थ। शुभ सकाळ। टायमिंग सकाळचे 8:15 वाजलेले आहेत। आजचा वार गुरुवार आहे। सगळ्यांना शुभ गुरुवार। वारांची सगळी कामं आवरलेली आहेत। स्वयंपाकी झालेला आहे, फक्त भाकरी बनवायची आहेत। म्हणजे दीपक बेळगावला गेलेला आहे, आज येणार आहे तो। आणि त्याच्या मित्राचं आज लग्न आहे, म्हणजे मित्राचं नाही, मित्राच्या बहिणीचं लग्न आहे, तर तिकडे तो जाणार आहे आल्यानंतर। तर दीपक आल्यानंतरच बाकीच्या चपात्या बनवणार, कणिक मळून ठेवलेली आहे। परत बाबांसाठी भाकरी तितक्या बनणार आहेत। म्हणजे आज भाजी भात चपात्या हेच बनवलं मी। आणि सगळी कामे आवरलेत। आता राहिले देवपूजा, फुलं तुळून आणायचे आहेत। म्हणजे दररोज दीपक दिनेश कोणीतरी आणतात, पण आता दीपकही नाही आहे, तो बेळगावला गेला, दिनेश कॉलेजला गेलेला आहे। तर असं आता जाऊन फुले घेऊन येते। थोडेफार दासवाळ्याचे मी आणलेले आहेत, पण स्वस्तिकची फुलं आणायची आहेत। तोपर्यंत आज पूर्ण देवाऱ्याची जे आहे ना डीप क्लिनिंग होते। सगळे देवांना उचलून मी पूर्ण मंदिर जे आहे ना देवाला पूर्ण रिकामा करते, छान क्लीन करून घेते। आणि मग मी देवांना स्नान घालणार आहे। म्हणजे पितांबरी लावून घासून देवांना स्वच्छ करत असते आजच्या दिवशी। प्रत्येक गुरुवारी आज पूजा होत असते। तर चला, पूजेला थोडासा वेळ जास्त लागतो, तर पटकन पूजा करायला सुरुवात करू। तर अगोदर पूर्ण देवारा रिकामा करून घेणार आहे। तर सगळे देव उचलून मी किचन काउंटरवर ठेवते। साईबाबांची मूर्ती आहे, नंतर उतरणीचं तांबे आहेत, 10 तांबे आहेत, परत एक्स्ट्राचे 2 तांबे आहेत, आरतीची ताट आहे इकडं। आणि काही गोष्टी तुम्हाला रिकाम्या दिसत असतील, म्हणजे चौरंग नाही आहे, काही देवाचे भांडे पण नाही आहेत। म्हणजे घरच्या शेजारी वास्तू शांती आहे, तर तिकडं मी दिलेलं आहे, तिथं पूजासाठी लागणार होतं। आणि माझ्या कुकरच्या शिटीचा आवाज तुम्हाला येत असेल यामध्ये। तर एक सगळं मी उचलून मी किचन काउंटर ठेवत आहे। म्हणजे रोज काही होत नाही, रोज जी हातात येते ती इथंच ठेवत असते। म्हणजे देवाचं सामान असतं ते सगळं मी इथंच ठेवते। आरतीचं ताट असो किंवा कापूर असो, हे ते छोट्या छोट्या गोष्टी, गंधाचा डब्बा आहे, सगळे एक करून मी काढत असते। आणि आजच्या दिवशी थोडासा लेट झाला तरी पण चालतो मला। रोज कसं आहे, आपली धावपळ चालू असते, होत नाही। पण गुरुवारच्या दिवशी कुठली धावपळ मी करत नाही, निवांतपणे देवपूजा करते आरामात। मला 1-1.5 तास किंवा 2 तासही जातात, कारण हे मंदिर असं असतं ना, मार्बलचं थोडंसं काळपट होतं, याला क्लीन करायला वेळ लागतो। आणि मी लिक्विड एक आणलेलं आहे, जसं मी अगोदरच्याही व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे तुम्हाला। खूप छान आहे ते, म्हणजे स्पेशल गाडी धुण्यासाठी ते लिक्विड आणलेलं होतं, पण मी घरामध्ये घेतलेलं आहे ते यूज करण्यासाठी। खूप छान आहे, म्हणजे चिकट डाग जर पडलेले असले ते पण व्यवस्थित जातात, त्यानं जास्ती घासाघाशी काहीच करायची गरज नाही। थोडंसं ते लिक्विड पाण्यात टाकलं आणि एक कपडा बुळून पूर्ण स्वच्छ मी पुसून घेते। एकदम छान चकाचक होत आहे, चिकटपणा पूर्ण जातो। तुम्ही त्याचं नाव विचारत होता, तर आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला बॉटल दाखवेन कशा पद्धतीची आहे ते। म्हणजे मला वाटतं ते असं दुकानात वगैरे भेटत नाही आहे। हे म्हणत होते असे विकत करी येतात, म्हणजे काहीतरी एक गाडी येते, त्या गाडीमध्ये ते सगळी सामग्री येते तशीच। तर कुठल्या तर कंपनीचं प्रोडक्ट असेल ते, मी तितकं लक्ष दिलेलं नाही आहे। तर इकडं मी हे सगळे देव जे आहेत ना सगळे उचलून मी किचन काउंटर ठेवलं। कळशाचे तांबे आहेत, उतरंडीचे तांबे आहेत, सगळे मी काढून ठेवले आहेत। परत मी नारळ खाली एक ठेवलेलं होतं, ते पण मी काढून सगळं, म्हणजे काडी सगळीच उचललेली आहे। पूर्ण मार्बलचं जे मंदिर आहे पूर्ण रिकामं केलेलं आहे। आता स्वच्छ करून घ्यायचं आहे। तर रांगोळी जी होती ते पण मी काढलेली आहे। आणि इकडं पाणी घेतलेलं मोठ्या भांड्यामध्ये, आणि हे लिक्विड जे आहे ना ते मी यामध्ये टाकणार आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारची बॉटल आहे। हे भरून आहे, पण थोडंफार यांनी मला घरी दिलेलं आहे, म्हणजे यांना गॅरेजमध्येच लागत असतं, त्यामुळे थोडंफार दिलेलं आहे। म्हणजे अगोदर जेव्हा थोडं आणलेले होते, म्हणत होते की तू यूज करून बघ हे कसं आहे, म्हणजे घरात जमतं की नाही फरशी वगैरे क्लीन करण्यासाठी। तर एकदम चकाचक निघत आहे, खूप छान आहे। आणि जे मार्बलचे टाईल्स, म्हणजे मार्बल जे असतं ना ते ना थोडंसं स्ट्रॉंग डाग पडले की निघत नाही, त्याचे कुंकाचे हळदीचे डाग जर पडले तर निघत नाहीत, किंवा धूप दिवा लावलो काळपट झालं ते पण व्यवस्थित निघत नाही लवकर। तर थोडंसं स्ट्रॉंगच लिक्विड आपल्याला लागतं। तर मी इकडं हे लिक्विड जे आहे ना ते घेतलेलं आहे। यामध्ये 2 टोपणं मी लिक्विड घातलं, थोडंसं जास्त प्रमाणात टाकलेलं आहे। आणि कसं आहे ना, जसं थोडंसं जास्त टाकलं तसं फेस येतं जास्त याला। एकदम छान आहे, डाग वगैरे काळपटपणा जे आहे पूर्ण चकाचक होत आहे। बघू शकता तुम्ही, कॉटनचा कपडा घेतलेला आहे, या पाण्यामध्ये मी बुडवून अशा प्रकारे पुसत आहे। काही घासाघाशी कुठंच केलेली नाही आहे, एकदम मी व्यवस्थित चमक देवाऱ्याला येते। म्हणजे अगोदर एक वेळा मी क्लीन केलेलं होतं, खूप छान चकाचक वाटत होतं ते। म्हणजे जसं आजच आपण हे मार्बलचं मंदिर जे आहे ते आणून बसवलेलं आहे असं दिसत आहे। म्हणजे मी भरपूर वेळा वेगवेगळे केमिकल यूज करत आहे। कधी लिंबू, खाण्याचा सोडा, नंतर आपलं जे डिटर्जंट वगैरे आहे ते घेत असते, कधी नवीन डबा जरा हॉर्पिकचा आणलेला असता नवीन, ते पण घेत असते। पण आज मी ते काहीच घेतलं नाही। आता 2 वेळेस झालं मी हेच लिक्विड वापरत आहे। खूप छान आहे, फरशीसाठी पण एकदम योग्य आहे। जसं आपण फरशीसाठी पाणी घेतो त्यामध्ये थोडंसं टाकलं आणि पूर्ण घर एकदम छान चमकत आहे, आणि छान वास आहे पण याचा। तर इकडं पूर्ण मी जे मार्बलचं देवघर आहे आपलं देवारा
पूर्णपणे स्वच्छ करून घेतलेला आहे. आता फोटो म्हणजे दररोज फोटोही मला स्वच्छ करणं होत नाही, कारण भरपूर वेळ जातो आणि आपली घरची कामं खूप सारी होऊन जातात. सकाळी नुसती धावपळ आपली चालू असते. तर आजच्या दिवशी निवांत म्हणजे 8 दिवसाला एक वेळा जर आपण केलं तर व्यवस्थित राहणार आहे. आपण जर महिना 2 महिन्याच्या नंतर जर केलो आणि नंतर करायला गेलो तर एकदम चिकटपणा, धुरोळा असं एकदम घाण बसलेली असते आणि ते व्यवस्थित होणार पण नाही. त्यामुळे 8 दिवसाला एक वेळा केलं तर जास्ती कामाचा लोडही येणार नाही आणि सगळं आपलं घरी व्यवस्थित राहतं, चकाचक राहतं. त्यामुळे 8 दिवसाला एक वेळा म्हणजे एक वार नेमिलेलं आहे. आजच्या दिवशी कुठलं निमित्त नाही, कुठलं कारण नाही, काही नाही. स्वच्छता ही सकाळपासूनच माझ्या डोक्यात विचार चालू असतात की आज गुरुवार आहे, मला हे सगळं करायचं आहे, चालू असतं डोक्यामध्ये. तर बघू शकता छान चमकत आहे. पूर्ण जे मार्बलचं देवार आहे आपलं ते चमकत आहे. सगळ्या फोटो मी स्वच्छ केलेले आहेत, कुठंच काडीची धूळ मी ठेवलेली नाही. काय होतं ना, 8 दिवसाच्या नंतर आपण पुसतो ना त्यावेळी थोडंसं दिवा धूप आपण जास्त प्रमाणात लावतो, सकाळ संध्याकाळ लावतो, त्यामुळे थोडासा काळवटपणा त्याचाच असतो. तर आता स्वच्छ झालेलं आहे. बघू शकता पूर्ण किचन काउंट देवलोक झालेले, सगळे देव इथंच विराजमान आहेत. तर अगोदर मी इकडे पितांबरी काढून घेतलेली आहे आणि पितांबरी लावून मी देवांना घासून स्वच्छ करणार आहे. आणि हे जे हांडा आहे ना ते मी भरून घेते देवासाठी, म्हणजे दररोज इतका हांडा भरून घेते देवांना स्नान घालण्यासाठी. तर इकडे पितांबरी काढून घेतली आणि देवांना छान घासून स्वच्छ करत आहे. पण हाताची पूर्ण वाट लागते, हात खूप हे होत आहेत, कारण पितांबरीमध्ये ना केमिकल खूप असतं, स्ट्रॉंग असते. कारण जे आपण तांब्या पितळचे भांडे क्लीन करतो ना त्याच्यासाठी स्ट्रॉंगच आपल्याला केमिकल लागणार आहे. पितांबरी पुढे मला दुसरं काही योग्य वाटतच नाही आणि इथं काही भेटतही नाही. म्हणजे तुम्ही सांगत असता की हे घे ते घे, पण कशानं स्वच्छ होत नाही देव. पितांबरी हेच बरोबर आहे असं वाटतं मला. तर सगळे देव मी स्वच्छ करून घेतलेले आहे, स्नान घातलेले 2-3 पाण्यानं. आणि आता निवांत खाली बसून देवांना मी पुसून घेत आहे. कॉटनचे इकडे कपडे मी 2-3 करून ठेवले आहेत, म्हणजे नवीन दस्ते आहेत, ते रुमाल कॉटनचे आहेत व्यवस्थित. हेच मी देवांना पुसण्यासाठी केलेलं आहे, म्हणजे पूर्णपणे पाणी जे आहे ना निवळून जातं. जसं आपण पितांबरीनं क्लीन केलो ना छान चमक तर येते. पितळ तांबे जी भांडे आहेत, पण पाण्याचे डाग खूप लवकर पडतात. पाणी पटकन आपल्याला पुसून घ्यायचं आहे. तिकडं जे उतरण्याचे तांबे ते पण मी स्वच्छ करून ठेवलेले आहेत, ते पण पुसायचे आहेत मला. आणि देवांना पण मी इथं कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित पुसून घेते. थांबल्या पाय खूप दुखत आहेत, म्हणून निवांतपणे खाली बसून मी करत आहे. कारण आता लेट तर होणारच आहे, आरामात 1-2 तास आपल्याला जाणारच आहेत. तर म्हणलं निवांतपणे करूया. आणि सगळ्यांचं आवरलेले, स्वयंपाक झालेले, दिनेश कॉलेजला गेलं आहे, टिफिन वगैरे करून दिले दिनेशचं. दीपक आणखीन आलेला नाही, येईल थोड्या वेळामध्ये तोही. म्हणजे त्याच्या मित्राच्या बहिणीचं लग्न आहे, त्यामुळे दीपकला म्हणलं ट्रेनला येऊ नको, ट्रेनला आला ना खूप लेट करतो, घरी यायला 1:30-2 वाजवतो. आणि लग्न आहे 12:30चं, तेच म्हटलं 11 वाजेपर्यंत 11:30 वाजेपर्यंत ये घरी. आल्या तर आंघोळ वगैरे करून रेडी होऊन जायला 12:30-1 इथंच वाजणार आहेत. आणि तसं तर लग्न इथंच आहे, फंक्शन हॉलमध्ये, जास्ती दूर जायची गरज नाही आहे. त्यामुळे म्हणलं दीपकला निवांतपणे तो एसटीला आहे, म्हणजे 11पर्यंत घरी येऊन पोहोचतील. म्हणजे वेळेला महत्त्व असतं, नंतर गेल्यानंतर काही उपयोग नसतो त्याचा. तर तेच म्हटलं दीपकला, वेळेला महत्त्व असतं. 12:30 वाजताचं लग्न आहे, तर 12:30 वाजता जाऊन पोहोचायचं आहे. अक्षदा जे आहे ना ते टाकणं इम्पॉर्टंट असतं. तर बघू शकता इकडे देव छान चमकत आहे. जसं पितळ तांब्याचे जे देव आहेत त्यांना सोन्याची चमक आलेली आहे. तर आसन चेंज केलेलं आहे, म्हणजे प्रत्येक गुरुवारी मी आसन वेगळं अंतरते. साईबाबांच्या मूर्तीचा अभिषेक झालेला आहे, वेगळा ड्रेस घातलेला आहे. म्हणजे ड्रेस खूप सारे आहेत, पण जे माळा आहे, टोप आहे तेच आहे, मी बाबांना घातलेला आहे. आणि इथं चौरंग नसल्यामुळे साईबाबांच्या मूर्ती मी इथंच देवाऱ्यातच विराजमान केलेली आहे. नंतर कसं असतं, प्रत्येक गुरुवारी मी इकडं चौरंगावरती साईबाबांची मूर्ती विराजमान करते, तिथं मी आरती समयी जे आहे ना ते लावत असते. पण आज चौरंग नाही आहे, काही गोष्टी नाही आहेत, त्यामुळे मी देवाऱ्यातच साईबाबांची मूर्ती विराजमान केलेली आहे. तर रोजची देवपूजा झालेली आहे, हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे, फक्त फुलं व्हायची आहेत. तर फुलं आणण्यासाठी गेलेली होते. तर दासळ्याची फुलं भरपूर सारी आहेत, नंतर स्वास्तिकचे आहेत आणि गुलाब पण लाल कलरचा उगवलेला आहे, म्हणजे कालच उगवलेला होता, मी तोडलेला नाही. कारण मला गुरुवारी साईबाबांच्या मूर्तीला वाहण्यासाठी ते लागणार होतं. साईबाबांना गुलाबाचं फूल अतिप्रिय आहे, तर साईबाबांच्या मूर्तीला मी गुलाबाचं फूल वाहिलेलं आहे. आणि स्वास्तिक, दासळ हे सगळी जी फुलं आहेत कलरफुल, ते सगळे मी देवांना इकडे वाहत आहे. तर देवपूजेला मी 1 तास झालं सुरुवात केलेली आहे. झालेली देवपूजा, फक्त दीप प्रज्वलित करायचा आहे. तर बघू शकता ही आहे आजची देवपूजा. आणि इकडं दीप पण मी प्रज्वलित करत आहे. म्हणजे असं म्हणतात की जी अगोदरची वात असते ते लावू नये. आपण काय करतो, दररोज तीच वात असते आणि तेल वेगळं घालतो आणि दिवा प्रज्वलित करतो, पण तसं करू नये असं म्हणतात. त्यामुळे मी वेगळी वात घालत असते. तर दीप प्रज्वलित केलेला आहे. तुळशीपूजन, उंबरापूजन झाले, थोडासा लेट मला झालेला होता, पण फायनली पूजा कंप्लीट झालेली आहे. आणि तोपर्यंत दीपकही आलेला आहे, आंघोळ वगैरे झालेली आहे. तर दीपकला जेवायला वाढते, म्हणजे म्हणत होता नाश्ता वगैरे कुठंच केलेला नाही. रात्री जे जेवण झालं ते झालं. बाहेर गावी गेले तर असंच आहे दीपकचं, बाहेर जेवायला आवडत नाही त्याला, किंवा काही नाश्ता करायला आवडत नाही, आवडतच नाही तिथलं काही त्याला.
त्यामुळे तसं झालेलं आहे. तर मी म्हटलं अगोदर जेवण कर, म्हणजे लग्नाला तर जायचं आहे. 12:30चं लग्न आहे. दीपक 11 वाजताच येऊन पोहोचलेला आहे. आंघोळ वगैरे झाली तर अगोदर मी जेवायला वाढलेलं आहे. तर आज मी स्वयंपाकात काय बनवलं, चपाती दीपकला खाऊशी वाटत नाही त्यामुळे भाकरच दिलेली आहे. चपाती पण बनलेली आहे टिफिनला देण्यासाठी, पण खायचं नव्हतं दीपकला, म्हणत होता भाकर दही. आणि मी आज मुगाची भाजी बनवलेली आहे, म्हणजे मुगाचं मोकळं कांदे भरपूर टाकून असे बनवलेले आहेत. जेवायला वाढलेलं आहे. दीपकचं जेवण खाणं झालं. नंतर आता गुरुवारचा उपवास आहे माझा, तर रात्रीची फळं घेऊन आले. ते सगळे फ्रूट रात्रीच घेऊन आलेले आहेत, अंजीर, द्राक्षे, नंतर कलिंगड. तर इकडं मी कलिंगड आता घेत आहे खाण्यासाठी, म्हणजे दीपकही खायला. थोडंफार गरमी खूप आहे आणि अशा गरमीमध्ये कलिंगड हे थोडंसं फायदा करतं, म्हणजे जी आपली पाण्याची कमी वगैरे असते यानं दूर होते. तर इकडं कलिंगड घेतलेलं आहे आणि याचे 2-3 भागामध्ये अशा प्रकारे मी तुकडे केले आणि जे अर्ध कलिंगड आहे ते फ्रीजमध्ये ठेवणार आहे, कारण थोडंसं गार होईल. ते मी अगोदर जसं होतं तसंच बाहेर ठेवलं, कारण खूप मोठं होतं ते, फ्रीजमध्ये बसतच नव्हतं रात्री. तर मी बाहेरच ठेवलेलं होतं. इकडे दीपकशी माझं बोलणं चालू आहे, बडबड चालू आहे, म्हणजे तिकडे डॉक्युमेंट्स वगैरे जमा करून आलेलं आहे. तर काय काय म्हणले, काय काय तेच विचारत आहे. तर दीपक म्हणत होता मम्मी बेंगळूर जे गव्हर्नमेंट सेंटर आहे तिथलं दिलेलं आहे, म्हणजे दीपकला आता बेंगळूरला जायचं आहे. तिथंच दीपकची जी जॉब आहे ती चालू, म्हणजे आता जी ट्रेनिंग आहे 6 महिन्याची तिकडे ज्याची होणार आहे तेच सांगितले. असं म्हणजे काल गेलेलं होतं, जे डॉक्युमेंट्स राहिलेले होते म्हणजे अगोदरही जमा केलेला होता, थोडेफार जे राहिलेले होते ते मेसेज आलेला होता, परत घेऊन गेला काल. ते तसे सगळं जमा केलं. परत कुठं जायचं आहे काय नाही कालच सांगितलेलं आहे दीपकला. तेच म्हणत आहे आता 23 तारखेला जायचं फिक्स आहे, म्हणजे तारीख फिक्स आहे, जायचं कुठे ते पण सांगितलेलं आहे, म्हणजे बेंगळूरला जाणार आहे दीपक आता. तर इकडं कलिंगड खायला घेतलेला आहे, दीपकला दिला अगोदर. दीपक आता गेलेला आहे गॅरेजला, म्हणजे म्हणत होता फंक्शन हॉल थोडंसं दूर आहे इथनं, तर बाईक घेऊन येतो आणि आल्यानंतर रेडी होऊन तो जाणार आहे. म्हणजे त्याच्या मित्राचे फोन पण येत आहेत. आता सगळे मित्र जातील इतक्यामध्ये. टायमिंग सांगितलं 12:30 झालेले आहेत, तरी पण दीपक म्हणत होता बाईक घेऊन येतो मग जाणार आहे, म्हणजे बाईकवर जायला जास्त वेळ लागणार आहे. तर पायी जाईल तर लेट पोहोचणार आहेत आणि ऊन खूप आहे, खूप भयानक ऊन आहे यावेळीमध्ये. तर इकडं मी पण कलिंगड खायला घेतलेले, हे पण आणखीन आलेले नाही, ते येतील इतक्यामध्ये. तर मी अशा प्रकारे कलिंगड जे आहे ना साल वेगळी करून तुकडे बनवून ठेवलेले आणि यामध्ये एक काटा चिमचा ठेवलेला आहे, म्हणजे काटे चिमचे, म्हणजे हे आल्यानंतर खातील, कारण त्यांना घाई गडबड खूप असते. तर सगळी तयारी करून ठेवली होती, तितक्यात ते आले. कलिंगड खाल्ल्यानंतर येते वेळेस चिकू हे ते घेऊन आले होते परत फळं. तर खाणंपिणं आमचं झालेले, दही साखर खाल्ली आणि हे परत गॅरेजला गेले. मग दीपक आणखीन बाईक घेऊन आलेला आहे, म्हणजे या दोघांची हेराफेरी चालूच असते. दीपक म्हणतो पप्पा घरी येत नाहीत काही खाण्यासाठी, तर जाऊन त्यांना पाठवतो म्हणून गेलेला होता. ते आले आणि परत गॅरेजला गेले. मग दीपक घरी आलेला आहे, आल्यानंतर रेडी होत आहे आता लग्नाला जाण्यासाठी. आता इथंच 1:15 वाजलेले आहे. दीपकला तेच म्हणत आहे आता कधी जाणार तुम्ही, अक्षता पडले असतील. तरी पण मित्राला फोन केला होता, नाही थोडंसं लेट झालेलं आहे, म्हणजे जे टायमिंग दिलेले आहे त्या टायमिंगला होतच नाही, कारण सगळं आवरणं ह्याच्यामध्ये थोडासा लेट होतो, अर्धा तास झालेलाच आहे लेट. तर आता दीपक वेळेत जाऊन पोहोचणार आहे, म्हणजे 1 वाजतील इथे जायला यायला. आता घरातच 1:15 झालेले आहेत, तरी पण बाईकवर जात आहेत. फंक्शन हॉल थोडंसं दुरीवर आहे, जास्ती नाही आहे. तर इकडे दस्त्या भेटत नव्हत्या, म्हणजे रुमाल नवीन आणलेले आहेत, नवीन घ्यायला यायला आवडत नाही, म्हणत आहे ते पाणीच ॲब्झॉर्ब करत नाही मग मी तसे आवडत नाही आहेत. पण काय होतं ना, दिनेश दररोज एक रुमाल घेऊन जातो आणि परत घेऊनच येत नाही, कुठं टाकतो त्याच्या लक्षातच राहत नाही. तसं होऊन किती 1 डझन 2 डझन रुमाल आणून ठेवले तरी पण ते राहतच नाहीत. परत एक 2-3 दिवसाच्या खालीच 8-10 डझन घेऊन आलेले आहेत, पण ते धुलेले नाहीत म्हणून दीपकला ते घ्यायला आवडत नाही. तर आता रेडी झालेला आहे आणि जाण्यासाठी तयार आहे. तर आता दीपक जात आहे, तोपर्यंत मी बाकीची कामं माझी आवरून घेते, कारण संध्याकाळी परत आपल्याला खिचडीचा प्रसाद बनवायचा आहे, रात्रीचा स्वयंपाक बनवायचा आहे. तर ही सगळी तयारी, कपडे काढणं, भांडी क्लीन करणं, ही दिवसभराची जी कामं आहेत ते आवरून घेते. परत मग रात्रीचा स्वयंपाक आणि भाज्या पण संपलेल्या होत्या, तर लिस्ट बनवून ठेवली आणि दीपकला फोन करून सांगितले, तर येता घेऊन आला. म्हणजे जसं लग्नाचा कार्यक्रम पार पडलं तिथं जेवण वगैरे झालेलं आहे दीपकचं. तेच म्हणते मम्मी जेवण वगैरे झालेलं आहे माझं, आता दुपारचं जेवण काही तो केलेला नाही आहे घरी, कारण आल्यानंतर जेवण झालेलं होतं. परत मग तिकडे गेला, तिथंही जेवण झालेलं आहे. तर येते वेळेस हे सगळं घेऊन आलेलं आहे, म्हणजे काय काय आणलं, मेथी आणलेलं आहे, शेपू आणलेला आहे. नंतर हे येते वेळेस इकडं पेरू, परत चिकू हे सगळं आणलेलं होतं, ते पण मी आता काढून ठेवलं. आता टायमिंग सांगेन तर इव्हनिंगचे 5 वाजलेले आहेत. तर भाज्या अगोदर मी निवडणार आहे, म्हणजे गाजर आहे, नंतर हे पालेभाज्या निवडायलाच आपल्याला वेळ लागतो आणि उद्या काय बनणार स्वयंपाक तो पण नियोजन याच वेळेत मी करून ठेवते, कारण पहाटेच्या वेळेत उठून आपल्याला स्वयंपाक करायचा आहे. दिनेशला सुट्टी होती 8 दिवस, तर त्यावेळेत मला पण सुट्टी होती, निवांत माझी कामं चालू होती, पण कुठलंच काम वेळेत आवरत नव्हतं. जसं सवय झालेली आहे मला पहाटे जे आहे ना स्वयंपाकाचं मी करून घेते, परत जे आपली कामं आहेत ते करत असते, कारण आपल्या घरामध्ये झाडायला मला भरपूर वेळ जातो ताईंनो, कारण अंगण झाडायचं असतं, परत सगळ्या रूमा झाडणं पुसणं भरपूर वेळ जातो यामध्ये. मॉर्निंगला खूप धावपळ होते माझी. मग ज्यावेळेस दिनेशला सुट्टी होती त्यावेळेस कुठलीच कामं माझी वेळेत होत नव्हते. अगोदर उठल्या म्हणजे लेट उठायचं आणि मग झाडणं पुसणं हे करायचं, मग 9 वाजणार त्यामध्येच, मग 9च्या पुढून स्वयंपाक करायचा, मग 10, 11, 12 कसे वाजत होते अजिबात कळत नव्हतं ना, कुणाला वेळेत जेवण भेटत होतं, असा गोंधळ चालू होता.
पण आता परत सगळं सुरळीत आलेलं आहे. म्हणजे दिनेशला परत आता कॉलेज स्टार्ट झालेलं आहे, सिटीचे क्लास चालू आहे त्याचे. तर 1 महिनाभर तो आणखीन परत जसं अगोदर होतं कॉलेज तशाच प्रकारे सकाळी 7 वाजता जाणार, रात्री 8:30 वाजता घरी येणार. मग आणखीन परत आपल्याला वेळेत स्वयंपाक करायचा आहे सकाळी लवकर उठून. तर तोही नियोजन मी करून ठेवत असते. तर असं भाजी वगैरे निवडणं झालं तोपर्यंत हे आलेले होते. तर यांचं सगळं आवरलं. इकडे शैवांची आरती झाली, म्हणजे हार घेऊन येतात येते वेळेस. हार बाबांना मी घातलं, आरती करून घेतलं. तर यांना सगळं मी आवरून दिलेलं आहे. तर हे शैवांच्या मंदिराला जाण्यासाठी निघालेले आहेत. तोपर्यंत भाज्या वगैरे निवडलेल्या मी इथेच ठेवलेल्या होत्या. म्हणजे मेथी मी निवडली, शेपू काय मी निवडलेली नाही यावेळी, फक्त अशीच कट करून घेणार आहे. कवळी छान आहे आणि त्यामध्ये काही वेगळं गवत कचरा असं दिसतही नव्हता. म्हणलं राहू दे, कारण आता यामध्ये भरपूर वेळ जाणार आहे. आणखी मला परत स्वयंपाक पण करायचा आहे रात्रीचा. दिवसभराची उपाशी म्हणजे कसं, उपाशी म्हणजे तसे नाही, फळ वगैरे खातो, पण जसं आपण जेवण करतो ना तसं होत नाही. थोडंसं मला कसं होतं ना, ज्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी ना मी चहा तर पिते एक, किंवा फ्रूट खाते. पण फ्रूट खावाशी वाटत नाही आणि चहा मी सोडलेला आहे. चहा मी पित नाही अजिबात. पिला तर डिकाशन पिते, पण ते काय प्यायचं मन होत नाही आणि पिल्यासारखं वाटतही नाही. कधीतरी जास्ती हे झालं तरी अर्धा कप मी डिकाशन चहा करून घेते, त्यापेक्षा जास्त मला पिऊ वाटत नाही. दुधाचा चहा कसं मोठा ग्लास भरून मी घेऊन पेत बसत होते, त्यामुळेच मला पित्ताचा जे प्रॉब्लेम खूप वाढलेला होता. तर असं आता सोडूनच टाकलेला आहे. आज उपवास होता तरी पण मी चहा घेतलेला नाही आहे. तर इकडं आता मी भाजीत काय बनवते, म्हणजे मेथीची भाजी तर आणलेलीच आहे. तर मी पिठलं बनवत आहे, खूप छान बनतं म्हणजे बेसनचं. तर इकडं कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलेलं आहे. नंतर मी कढीपत्ता नाही आहे कारण आता आणायचं विसरले मी, असं मी कोथिंबीर टाकलेली आहे. नंतर मी लसूण टाकलेला आहे ठेचलेला 5-6 पाकळ्या. परतून घेतलं, हलकासा लसणाचा कलर झाला की मी तर 2-3 कांदे कट करून घेतले बारीक बारीक, ते टाकलेले आहेत. परतून घेतलं. कांद्याचा कलर हलकासा गोल्डन ब्राऊन झाला की त्यामध्ये मी मेथीची भाजी टाकलेली आहे, बारीक कट करून टाकायची आपल्याला. तुम्ही म्हणत होता की ताई भाजी चिरून देऊ नको, तर अगोदरच मी धुवली नंतर चिरलेली आहे ताईंनो. म्हणजे तुम्ही जेही कमेंट करता योग्यच करत असता. नंतर मी हळदी पावडर टाकली, लाल मिरची पावडर टाकलेली आहे, परतून घेतलेलं आहे. त्यामध्ये चिंचेचं पल्प जे असतं ना ते मी, म्हणजे एकच बुडूक, जास्त टाकायचं नाही, किंवा टोमॅटोही टाकू शकता, पण मी चिंच टाकलेली आहे थोडीफार कोळून. आणि पाणी पण टाकलेलं आहे, म्हणजे थोडंसं असं बनवणार आहे, थोडंसं सैल बनवणार आहे, एकदम थिक असं बनवणार नाही. म्हणजे वेगळी भाजी मी काही यावेळी बनवणार नाही आहे. जे पिठलं मी बनवत आहे मेथी टाकून खूप छान बनतं आणि भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत आपल्याला छान लागतं. यामध्ये आणखीन आवडीनुसार आपण पालक टाकू शकता, खूप छान टेस्टी बनतं तसं पण. तर इकडं हे जे पाणी आहे, पाण्याला उकळी यायचा वेट करायचा आहे. चवीपुरतं मीठ टाकलेले, वेगळे मसाले काहीच टाकले नाही, यामध्ये मसाले टाकायची आपल्याला गरजच नाही आहे. आणि इकडं बेसन जे आहे ना ते मी वाटीवर घेतलं, थोडंसं पाणी टाकून मी छान असं मिक्स करून घेतलं, म्हणजे एक बेटर तयार करून घेतलं. म्हणजे आपण डायरेक्ट बेसन टाकलं तर काय प्रॉब्लेम होतो, गुठळ्या व्हायचं हे असतं. त्यामुळे अशा प्रकारे बेटर बनवून टाका, म्हणजे एकदम छान असं पिठलं बनवून तयार होतं. बघू शकता तुम्ही, जितकं दिसायला छान दिसत आहे तितकंच खाण्यासाठी चविष्ट झालेलं आहे. तर असं आता यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.